रस्ता आहे 8 किलोमीटर पायी जातो. मी जेव्हा गेलो नाशिकहून बदली करून 2018ला तेव्हा शाळेची पटसंख्या 1 होती. लोकसभा 0 होतं. लोक कोणी फिरकून पाहत नव्हते. आज त्या शाळेची पटसंख्या 25 आहे आणि प्रत्येक कामामध्ये पालकांचा सहभाग आहे. मुलांना शिकवत असताना पाठ्यपुस्तकातली मराठी भाषा त्यांना समजत नव्हती, कारण त्यांची मातृभाषा माडिया होती. मग त्यांचे पाठ्यपुस्तक मी तयार केले. किंवा संभव झाला लोकांसोबत मी सुखदुःखाच्या प्रसंगी जाऊ लागलो. आणि तो नक्सलाईट एरिया असल्यामुळे लोक कोणी पाणी द्यायला तयार नव्हते, अशी कंडिशन होती. पण जेव्हा त्यांच्या सुखदुःखामध्ये जाऊ लागलो, वार्तालाप करू लागलो, त्यांचा विश्वास संपादन करू लागलो, तेव्हा वाटला त्यांना की आपल्यातलंच आहे म्हणून. मग काय झालं, प्रत्येक कामामध्ये प्रत्येक याच्यामध्ये सहभाग करू लागले. माझ्या शाळेची इमारत जीर्ण होती, 2001लाच बांधली होती, परंतु जे काय बांधकाम झालं ते अतिशय निकृष्ट झाल्यामुळे ते 15 वर्षात निकामी झालं. मग तिथं शाळेत पाठवायला मुलं तयार नव्हती, म्हणजे पालक तयार नव्हते. उपस्थिती त्या शाळेमध्ये इमारतीत बसवतो तेव्हा उपस्थिती कधीही 100% नव्हती, 50% राहायची. मग SLCची बैठक घेतली. बैठकीने विचार केला कसं करावं लागेल. ते म्हणे त्या शाळेमध्ये शाळा भरवली तुम्ही त्या वर्गामध्ये, तर आम्ही पाठवायला तयार नव्हतो सर, तिथं काही होऊ शकते, याची जिम्मेदारी कोणी घ्यायची येणार नाही. तर आम्ही एक लोकसभा घेऊन जंगलामध्ये, जंगल भरपूर आहे तिथं, पूर्ण जंगलच आहे तिथं. पूर्ण झोपडी बनवून साहित्य जमा केली. मग झोपडी बनवली तिथं. वेगवेगळ्या प्रकारचे नैसर्गिक संसाधने जे आहेत त्या संसाधनेचा वापर करून मुलं तिथं, कारण साधं दुकानसुद्धा नाही, टाकणी घेतो मुलं तर पान, फळ, फूल, बांबू याच्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य तयार केले दगडापासून. आणि आदिवासी समाजामध्ये माझा एक कॉन्टेंट असा आहे की संस्कृतीचा आधार घेऊन तुम्ही मुलांना कसं शिकवाल बाबा, संस्कृतीच्या याच्यात. तर आदिवासी संस्कृतीमध्ये एखादा जर मनुष्य मरण पावला, दगड रोवतात स्मृती म्हणून, नाही का, जसं आपण समाधी बनवतो तसं एक दगड रोवतात. दरवर्षी एका वर्षातून एकदा त्याला पूजन करतात, त्याला आवडलेली गोष्ट त्याला अर्पण करतात. जर एखादा व्यक्तीला मेलेल्या व्यक्तीला जर हेलिकॉप्टरची आवड असेल, हेलिकॉप्टर बसण्याची, मग लाकडी बनवणार त्या दगडावर लावणार. असंच गोठून मग दगड होता, त्याला पालकाची संमती घेऊन तर ब्लॅकबोर्ड बनवला. चाळीचे मोठे मोठे झाडं होते. आता कसं झोपडीमध्ये शाळा का फळा काय आपण करू शकत नाही म्हणून ताडीच्या झाडाला असं ब्लॅकबोर्ड कलर दिला आणि त्याला ब्लॅकबोर्ड तयार केला. ह्याच्यात आहे ते व्हिडिओमध्ये. अशा वेगवेगळ्या प्रकारची उपकरण तयार केली. सध्याचं झाड, सापशिडी, पानापासून हे पताका बनवल्या. असे नैसर्गिक संसाधने वापरून मुलांना शिकवणं सुरू आहे. आज घडीला शाळा साधना